गेल्या 6 वर्षापूर्वी माननीय आमदार मंगेश कुडाळकर साहेबांची ही मागणी आज पूर्ण या नागरिकांसाठी झालेली आहे। याबद्दल मला देखील समाधान आहे। मी माढा प्राधिकरणाचा अध्यक्ष असताना याला 8-8.5 कोटी रुपये मंजूर केले होते। या इमारतीचं भूमिपूजन देखील माझ्या हस्ते झालं होतं। मी कुडाळकर साहेबांना मनापासून धन्यवाद देईन की आठवणीत ठेवून, असं सहसा होत नाही, आठवणीत ठेवून उद्घाटनाला देखील त्यांनी मला बोलवलं आणि नागरिकांचं प्रेम त्यांच्या बाबतीतलं आहे। मला पूर्ण खात्री आहे की भविष्यामध्ये देखील फार मोठ्या मताधिक्यानं मंगेशजी कुडाळकर हे विधानसभेवर पुन्हा निवडून येतील। खूप काही काम झालं, आपण उदाहरण दिलं गडचिरोलीमध्ये आज 10,000 कोटी रुपयाच्या प्रकल्पाचं भूमिपूजन आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादांच्या उपस्थितीमध्ये झालं। उद्योगमंत्री म्हणून मी देखील त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो। आता गडचिरोली हा नक्षलवादी जिल्हा नसून उद्योगनगरी बनण्याच्या वाटेनं वाटचाल करतोय आणि ही आमच्या सरकारनं केलेली कमिटमेंट होती। सोसायटी आहे पंचशील नगर सोसायटी, तिथे फायर ब्रिगेडचं फायरचं तिथे ऑडिट झालेलं नाही आहे आणि लोकांचा जीव कुठेतरी 3,000 लोकांचा जीव धोक्यात आहे, तिकडे दुर्लक्ष केलं जातं। मला माहिती नाही, पण मी माहिती घेईन आणि अशा प्रकारचं जर काय झालं असेल तर त्याच्यावर काय करायचं याच्यावर नक्की सकारात्मक मार्ग काढला। विपक्ष का ये कहना है कि लाड़की योजना और भाई योजना जो है वो इलेक्शन को ध्यान में रखकर मला असं वाटतं की याचं उत्तर तुम्ही महिला भगिनींनाच जर विचारलं तर बरं राहील। ज्या पद्धतीनं लाखो महिला या उपक्रमाचा लाभ घेणार आहेत आणि जे आज उद्या फॉर्म भरणार आहेत, ऑगस्टमध्ये फॉर्म भरणार आहेत, त्यांना देखील 2 महिन्याचे पैसे आम्ही जमा करणार आहोत रक्षाबंधनच्या निमित्तानं। त्याच्यामुळं काही लोकांना पोटसू उठलेला आहे। आपली सत्ता फार मोठ्या फरकाने येत नाही हे त्यांना माहिती झाल्यामुळं आमच्या ते योजना बदनाम करतात। मी स्वतः रात्री 12:30 वाजता त्या सगळ्या लोकांना भेटून आलेलो आहे। 5 लोकांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला आहे, 2 गंभीर होती आणि ज्यांना उपचार करायचे होते ते देखील उपचार केलेले आहेत। स्वतः माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी देखील त्या MGM हॉस्पिटलला भेट दिलेली होती आणि त्यांनी देखील सरकारमार्फत अभिवाचन दिलेलं। नाही, त्याच्यामध्ये मला असं वाटतं की पूर्ण माहिती घेऊनच त्याच्यावर आपल्याला चर्चा करावी लागेल। मंगेश कुडाळकर साहेबांची देखील त्याच्याबद्दलची काही मतं आहेत ती मुख्यमंत्र्यांकडे आम्ही मांडणार आहोत। हा दिला ना, ITIच्या मुलांना जर कंपनीमध्ये काम करायचं असेल तर 6,000 रुपये स्टायपेंड, डिप्लोमाच्या मुलांना करायचं असेल तर 8,000 रुपये स्टायपेंड आणि पदवीधर मुलांना करायचं असेल तर 10,000 रुपये स्टायपेंडची ऐतिहासिक योजना ही एकनाथ शिंदे साहेबांनी आणली। सर, एयरपोर्ट पे भीड़ हो गई थी, सर एयरपोर्ट पे जॉब को लेकर भीड़ हो गई थी, काफ़ी संख्या में लोग पहुँचे थे। क्या एयरपोर्ट पे 2,000 वैकेंसी थी लेकिन 25,000 लोग। नहीं, मुझको मालूम नहीं है, एविएशन का काम है, मैं इंडस्ट्रियल स्टेट का काम कर रहा हूँ, लेकिन इसका इन्फॉर्मेशन लिया जाए। आज वास्तू चांगली वास्तविक बघायला मिळते, ज्याचं 6 वर्षापूर्वी भूमिपूजन झालेलं होतं सावंतसाहेबांच्या हस्ते। आज या ठिकाणी मला खरोखरच अभिमान वाटतोय की माझ्या मतदारसंघामध्ये टिळकनगर विभागामध्ये आणि गेल्या अनेक वर्षांपासूनची दुरावस्थेमध्ये ही समाज मंदिर होतं आणि अनेक नागरिकांची मागणी होती की या ठिकाणी चांगलं समाज मंदिराचं नूतनीकरण झालं पाहिजे आणि त्या अनुषंगाने त्यावेळेचे म्हाडाचे अध्यक्ष आपले उदय सामंत साहेब यांनी पहिल्याच बैठकीमध्ये हा निधी मंजूर केला आणि त्यानंतर लागलीच या कामाला सुरुवात झाली आणि जवळजवळ आपण बघितलं असेल तर तळमजला अधिक 2 मजले GR+2 अशा प्रकारची दिमागदार वास्तू या टिळकनगरमध्ये उभी राहिली आहे। त्याचा फायदा किती होणार आहे येणाऱ्या दिवसात? एवढी भव्य अशी ही इमारत इथे उभी राहिलेली आहे, सभागृह हे या समाज मंदिराचा उपयोगच मुळे समाजासाठी आहे आणि मुळातच म्हाडाची ही वास्तू असल्यामुळे या ठिकाणी निश्चितपणानं समाजासाठी, विविध घटकांसाठी, विविध जे क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अशा सर्व व्यक्ती, मंडळ, संस्था हे निश्चितपणे या समाज मंदिराचा लाभ घेतील असं मला निश्चितपणे वाटतं। आषाढी एकादशी आहे आणि काल एक दुर्घटना घडली होती, काय सांगा? खरोखरच कालची ही दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे। मी मृतात्म्यास आणि त्या घटनेसाठी खरोखरच शोक व्यक्त करतो आणि आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। खूप बदल बघायला मिळाला, हा पण एक नवीन बघायला मिळतं, काय सांगा पुढच्या भविष्यात काय तुमचं प्लॅनिंग आहे? अजूनही बऱ्याचशा संकल्पना आहेत, बरेच संकल्प या ठिकाणी केलेले आहेत आणि त्या अनुषंगाने निश्चितपणाने पुढची माझी वाटचाल कार्यवाही सुरू आहे। त्यापैकी एक कुर्ला स्टेशनला आपण एक सॅटिस प्रकल्प उभारतो ठाण्याच्या
धर्तीवरती आणि त्यामध्ये कुर्ला स्टेशन पूर्वेला जे बस स्टेशन आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण खाली ग्राउंड फ्लोअरला रिक्षा टॅक्सी यांचं पार्किंग असेल, पहिल्या मजल्यावरती बस डेपो असेल आणि सेकंड फ्लोअरला प्रायव्हेट पार्किंग असेल, अशा प्रकारचं अद्ययावत सॅटेस प्रकल्प उभारतो आहे. आपण ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला बघितलं असेल तर आपण प्रियदर्शनी सर्कल या ठिकाणी यू टर्न नसल्यामुळे तिथे बऱ्याच नागरिकांना कुर्ला इथे जाऊन यू टर्न करावं लागतं आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा उड्डाणपुलाची मंजुरी झालेली आहे, त्याचं टेंडरही निघालेलं आहे आणि गणपतीच्या आधी त्याचं भूमिपूजन या ठिकाणी लवकरात लवकर होईल. त्याचप्रमाणे चुनावटी फाटकामध्ये सुद्धा उड्डाणपुलाची प्रस्तावित उड्डाणपूल आहे, तर ते सुद्धा अंतिम टप्प्यामध्ये आहे. त्याचंसुद्धा लवकरात लवकर भूमिपूजन करून तेही काम लवकरात लवकर पूर्ण करून आपल्या सर्व नागरिकांना ते उपलब्ध करून द्यायचा मानस आहे. आगीची घटना नेहमीच घडत असते. अशामध्ये पंचशील नगर सोसायटीमध्ये 3000 कुटुंब राहतात. तिथे फायरची कुठलीही सुविधा नाही आहे. अनेक दिवस पत्रव्यवहार करून सुद्धाही लोक भीतीचं वातावरण, ते लहान मुलं तिथे कुठेतरी लिफ्टमध्ये अडकतात, लिफ्ट बंद असते, अनेक अशी तक्रारी आहेत, पण कुणीही लक्ष देत नाही. काय कारण आहे आणि आज उद्या समोर सुद्धा इथे आलेले होते, कसं आपण त्याचा पाठपुरावा करतो? तर या बाबतीत निश्चितपणाने पंचशील नगर वसाहत जी आहे आणि ती SRS स्कीममधून ती ह्या इमारती बांधलेल्या आहेत, तर निश्चितपणानं मी CEO साहेबांकडे निश्चितपणे अर्ज देईन आणि लवकरात लवकर त्या ठिकाणी पंचशील नगरमध्ये अद्ययावत अशी फायर स्टेशन उभारलं जाईल. या दृष्टिकोनातून लवकरच बैठक घेऊन त्या ठिकाणी अजूनही काही असुविधा असतील तर त्या सुविधा पूर्णचं काम निश्चितपणे केलं जाईल. क्योंकि क्या जो जैसा काम मुझे लोगों का आता है, लोगों का निवेदन आता है और मैं हर एक का समाधान करना चाहता हूँ जो मेरे पास आते हैं, फिर वो किसी भी पक्ष का हो, किसी भी समाज का हो, किसी भी धर्म का हो. ये यहाँ का एक जवाबदार लोक प्रतिनिधि के रूप में मेरी जिम्मेदारी है कि मेरे पास आने वाले हर एक लोगों का काम और अपने विभाग का काम अच्छी रीति से करे, अच्छा विकास का काम यहाँ पे हो, इसलिए मैं ज़रूर कोशिश करता रहता हूँ और रहूँगा.